करण्याची जबाबदारी आनंदच्या खांद्यावरती दिली गेली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं जात आहे. सलामीसाठी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विशाल आणि मकरनची ही जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आणि सज्ज झाल्या झाल्या सरळ पाटने फटका, सरळ पाटने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक शानदार षटकार. कम ऑन डीसी. थँक्यू 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 सो मच डीजे. पहिला बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. ओ यावेळेस रिवर्सचा फटका. क्या बात आहे. अल्टी पलटी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर कल्टी आलाय. चौकार, शानदार चौकार. कमॉन डीजे. थँक्यू 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 सो मच डीजे. पहिल्या 2 चेंडूंवरतीच 10 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवरतीच 10 धावा बनवण्यामध्ये यश आलंय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. लोअर फुल टॉस बॉल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. सुरेख फटका. आणखीन एक बॉल. दन 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 सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. चला यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत. याच परिसरातील एक बुलंद आवाज, अर्थातच रोहन वरेकर सर यांचा आवाज आपण यानंतर आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. फैसल मुल्ला मित्रमंडळ आयोजित किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. चालू असणारा सामना, आजचा पहिला दिवस चालू असलेला सामना दत्तप्रसादी गुडेवाटार विरुद्ध युवक मिरजोळे. एक धाव मिळते डिक्लेअर बॉक्समध्ये. धावसंख्या होते 15. पॉवर प्लेचं षटक चालू असताना चांगली धावसंख्या जमवली आहे विशूच्या माध्यमातून. आणि हा मोठा फटका, चांगला फटका येतो इथे. पंचांचा निर्णय येतो 4 धावा. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 19. पॉवर प्लेच्या षटकात चांगली फटकेबाजी विशूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या झाल्या 19. षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगली फलंदाजी विशूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या झाली 19. स्लोग वन चेंडू त्याला समोर खेळला गेला आहे. इथे मात्र चिनू येतोय क्षेत्ररक्षक. एक धाव घेतली जाते. एका धावेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते विशूच्या माध्यमातून आणि धावसंख्या पुढे सरकते एका षटकानंतर बिनबाद 20. आजच्या दिवसातील हा चौथा सामना. पहिल्या षटकात एक धावसंख्या झाली 20. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय तो चिन्मय उर्फ चिनू. पंचांच्या डाव्या बाजूने एक 15-20 पावलांच्या बॉलिंग चिन्मय पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. सामना खेळेल तो विशू. आतापर्यंत घणाघाती फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेत. दरम्यान एक धाव घेतली गेली आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या होते 22. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चिन्मयाच्या माध्यमातून
संघात एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून आमचे मित्र विनायक गोवेकर, वय वर्ष 48, खेळण्यात 18 वर्षाच्या युवकाला लागजवेल असा दमखम. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने चिन्नू. आता मात्र मोठा फटका मागण्याच्या नादात बॅटची काड्या घेऊन यष्टीरक्षकाकडे झेल बाद होऊन माघारी परततोय तो विशाल उर्फ विशू. पहिला धक्का बसतो युवक मिरजोळे संघाला 22 या धावसंख्येवर. आता मात्र कमबॅक करण्यात यश येत आहे चिन्मयाला. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. 20 धावा कुठल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकात. त्यानंतर मात्र चिन्मयाने माघारी धाडलंय. 22 या धावसंख्येवर बसलेला पहिला धक्का. दरम्यान नवीन फलंदाज अर्जुन राठोड दाखल होतोय. चांगला फलंदाज आहे पंचक्रोशीत नावाजलेला फलंदाज अर्जुन राठोड. मोठे मोठे फटके मागण्यात माहीर असलेला हा फलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने मात्र पुन्हा एकदा चिन्मय. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली 22 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय तो चिन्मय. यासाठीच चिन्मयला ओळखलं जातं. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन चिन्मय. अर्जुन याला मोठा फटका आणि चेंडू येतोय सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मोठा फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतो. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 28. या मैदानावर भरपूरसा सराव अर्जुनच्या माध्यमातून होतो. मैदानाची पुरेपूर माहिती आहे. चांगली फलंदाजी करण्यात तो माहीर आहे. धावसंख्या झाली 28. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा चिन्मय. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा मोठा फटका मागण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. दरम्यान चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 2 धाव घेण्यात यश येत आहे अर्जुन याला. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 30. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या होत्या आतापर्यंत. या षटकात 10 धावा जमवल्या गेल्यात विशूची. विशू बाद झाल्यानंतर सुद्धा चांगली फलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून होते. धावसंख्या झाली 30. 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने चिन्मय. सामना करेल तो अर्जुन. इथे मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र फटका फसलाय आणि इथं मात्र माघारी परतावा लागेल. कॉटन बॉलच्या स्वरूपात बाद होतोय तो अर्जुन आणि दुसरा धक्का बसतोय युवक मिरजोळे संघाला 30 या धावसंख्येवर. त्यामुळे चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 2 गडी बाद केले. 10 धावा दिल्यात या षटकात चिन्मयाने. 2 षटकांच्या अखेर 2 गडी बाद. धावसंख्या झाली 30. भूषणला पाठवलं गेलं आहे अर्जुन याची जागा घेण्यासाठी. पहिली इनिंग संपताच मॉर्निंग स्टार आणि साईनगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. दत्तप्रसादी गुडेवाटार या संघातील ज्येष्ठ खेळाडू विनायक गोवेकर आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय. चांगले वेरिएशन याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक सिनियर खेळाडू म्हणून संघासाठी चांगलीच कामगिरी बजावत असतो असा विनय गोवेकर. पंचांच्या उजव्या बाजूने मकरंद याला गोलंदाजी करेल. आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीपर्यंत एकही चेंडू खेळला नाही तो मकरंद. आता मात्र स्ट्राईकवर आलाय. डावखुरा फलंदाज
इथे मात्र फिरवून मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेतली गेली. चप्पळ असा हा खेळाडू आहे मकरन. एक धाव घेण्यात यश येते, एका धावीने धावसंख्या पुढे सरकते, वैयक्तिक खातं खोललं जाते मकरनच्या माध्यमातून. धावसंख्या होते 31. विनय गोवेकर अनुभवी गोलंदाज दत्तप्रसाद गुडेवाटाक संघाचा. आता मात्र बाजू बदलली आहे, भूषण स्ट्राईक वर आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा, आता मात्र डाव्या बाजूने मारा करेल तो विनय. धावसंख्या झाली 31. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचे सामने आहेत, ज्यामध्ये एक षटक हे पॉवर प्लेचं आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात चांगली फलंदाजी विशूच्या माध्यमातून पाहायला मिळाली, 20 धावा कुठल्या गेल्या त्याच्या माध्यमातून. आता मात्र तिसरं षटक घेऊन आलाय तो विनय गोवेकर. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली, आता मात्र पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विनय. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यात यश येत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या होते 32. पंचांना विनंती आहे जरा सामना स्पीडअप घ्या, यानंतर आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्या. चौथा सामना. आता मात्र बाजू बदलत पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने विनय गोवेकर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 33. चांगलं रोखून धरण्यात यश येत आहे इथे विनय याला. आतापर्यंत 3 चेंडूवर सिंगल अशा 3 धावा दिल्या आहेत. धावसंख्या झाली 33. चांगली गोलंदाजी विनयच्या माध्यमातून. आता मात्र भूषण स्ट्राईकवर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चांगली झेल साहिलच्या माध्यमातून घेण्यात येते आहे आणि तिसरा धक्का बसतोय तो 33 धावसंख्येवर. लोअर फुल टच चेंडू ज्यावर झेल बाद होतोय तो भूषण. तिसरा धक्का बसतोय 33 धावसंख्येवर. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या झाली 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. चौथं षटक घेऊन पुन्हा दाखल झालाय तो चिन्मय. एक जलदगती गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतो. आता मात्र सम्यक स्ट्राईकवर. चांगला चेंडू टाकण्यात यश येत आहे. दिलदाव चेंडूची सांगता होते. यष्ट्यांच्या मागे गौरव नागवेकर, कॅप्टन कुल म्हणून रत्नागिरीत प्रसिद्ध असलेले कॅप्टन. हा आज मिळालेला बॉलर जर काल मिळाला असता तर सामनाचा रिझल्ट काहीतरी वेगळा लागला असता हातीस इथे, असा आनंद मला सांगतोय. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेत. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकांकडून चूक होते, झेल सुटतोय. दरम्यान 2 धावा घेण्यात यश येत आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते
38 धावा. चिन्मय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा मागा करेल तो सम्य गेला. ब्लॉकखाली चेंडू टाकला, यश येतंय. यॉर्कर टाकला गेला होता, दरम्यान एक धाव घेण्यात यश आली आणि इथं चौकटी अशी अजून एक धाव घेण्यात येते. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 40 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा चिन्मय. पंचांच्या डाव्या बाजूने चिन्मय. इथे मात्र मोठा फटका, काय सुंदर फटका सजवला गेलाय सम्यकच्या माध्यमातून. सुंदर असा फटका 6 धावांसाठी. 6 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 46 धावा. दोन चेंडू बाकी असतील. धावसंख्या झाली 46. 3 गड्यांच्या धावसंख्या झाली 46. चांगली फलंदाजी सम्यकच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला होता. आता मात्र पुन्हा एकदा समोर खेळलेला चेंडू इथे एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते 47. या षटकातील शेवटचा चेंडू, चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली 3 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा. धावसंख्या झाली 47. आता मात्र शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. चांगला फटका समोर खेळला गेलाय. एक धाव घेतली जाते. आनंद नाकेकरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण होतंय आणि इथे मात्र 2 धावा घेण्यात यश येते. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. 4 षटकांच्या धावसंख्या झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा. चांगली फलंदाजी सम्यक आणि मकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मोठा मंत्री म्हणून बापू यांची कामगिरी पाहायला मिळते. संघाकडून शेवटचं षटक घेऊन दाखल झालाय तो अथर्व चवंडे. अथर्व दाखल झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने मागा करेल तो सम्य गेला. पहिल्या चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र लागाकडून चूक होते. 2 धावा घेण्यात यश होत आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 51 धावा. संघाचं अर्धशतक स्कोर बोर्डवर लागलं जात आहे. धावसंख्या होते 51. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अथर्व. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यश येते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 52 धावा.
पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अथर्व, ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय पेस्टनच्या मागे तडम्यांच्या दिशेत आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान 3 धावा घेण्यात यश येत आहे. 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 55 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी असतील. तर स्ट्राईक वगैरे तो सम्यक, चांगली फलंदाजी आतापर्यंत सम्यकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. इथे मात्र खोदून काढलेला चेंडू दरम्यान 1 धाव घेण्यात यश येते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 56 धावा. त्यामध्ये स्ट्राईक वगैरे असेल तर डावखुरा फलंदाज मकरंद पारकर. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अथर्व. हा मात्र मोठा फटका, काय फटका सजवला गेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 62 धावा. चला नवीन चेंडू द्या. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अथर्व. चांगला फटका सजवला होता तो मकरंदने. 6 धावांसाठी धावसंख्या झाली 62. चांगली फलंदाजी सम्यक आणि कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र फटका मिस होतोय. 1 धाव घेण्यात यश येते. एका धावेनंतर मात्र धावबाद होऊन मकरंद याला मागावर परतावं लागेल. धावसंख्या होती 63 आणि 64 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे ते दत्तप्रसाद गुडेवाटाक संघासमोर युवक मिरजोळ्या संघाने. या पुढील समालोचन आर्य बेगडे, लक्ष्मीकांत बेगडेंचे नातेवाईक कॉमेंट्री करतील. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं. मिनिटाच्या आतमध्ये पहिली 4 षटकं हाताळली जाणं अनिवार्य आहे, याची नोंद घ्यायची आहे. युवक 11 आपल्यासाठी सूचना असेल. 20 मिनिटाच्या आतमध्ये पहिली 4 षटकं हाताळली जाणं अनिवार्य आहे, नाहीतर 5व्या षटकामध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. रत्नागिरी जिल्ह्यातला एक असा बॅटर, ज्या बॅटरला
सेन्सिबल क्रिकेट त्याचबरोबर ट्रेडिशनल स्ट्रोकसाठी जाणला जाणारा अर्थातच गौरव नागवेकर मिस्टर सेन्सिबल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आवश्यकता आहे 30 मध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. 30 मध्ये 64 बनवायचे आहेत. चला घोडेवटार संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आणि त्याचबरोबर युवक 11 आपला देखील एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. युवक 11 मिरजोळे दोन्ही टीम्स आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गौरव नागवेकर आणि त्याच्या साथीने बाबू गुडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती रत्नागिरी जिल्ह्याचा मिस्टर सेन्सिबल आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव नागवेकर तर त्याच्या साथीने बाबू गुडेला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विशाल एक्सप्रेस अर्थातच विशालला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी विशालच्या खांद्यावरती. अगदी महत्त्वाचा खेळाडू युवक 11 मिरजोळे संघाचा आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 30 मध्ये 64 ची आवश्यकता आहे. 30 मध्ये 64 बनवायचे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. चला आपल्याला वेळेचा अभाव आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. वेळेचं बंधन आहे आपल्यावरती. थोडंसं स्पीडअप घ्या. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं हाताळली जाणं अनिवार्य आहे याची नोंद घ्यायची आहे. चला सामनाला होते सुरुवात. रन चेस कडे आपण वळतोय. उत्तरार्धाकडे आपण वळतोय. पहिला बॉल घेऊन पहिल्या बॉलवरती विशाल आले. ड्राईव्ह केलं जात आहे. एक सिंगल ही धावफलकावरती ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खातं उघडलं जात आहे पहिल्या बॉलवरती. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र बाबू गुडेला आपण पाहतोय. गुडेवटारचा आणखीन एक विस्फोटक बॅटर बाबू गुडे आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. युवक 11 थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे कारण 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं हाताळली जाणं अनिवार्य आहे. हो यावेळेस प्रचंड वेग भन्नाट वेग पाहायला मिळालाय. अगदी टप्पा पडल्यानंतर स्किट देखील झाला असा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चांगला चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल येतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न मिरजोळे संघ करत असताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन येत आहे पॉइंट मधून. एक सिंगल धाव इथे धावफलकावरती लगावली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने 2 या आकड्यावरती धावफलक 2 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र मिस्टर सेन्सिबल गौरव नागवेकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. त्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर कोलाघाटाचं क्रिकेट ऑल रत्नागिरी संघाकडून सातत्याने चांगल्या प्रकारे खेळ झालाय. हो यावेळेस सरळ बॅटने फटका मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर राहत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. कमॉन डीजे. या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. अगदी जर पाहायला गेलं तर सरळ बॅटने खेळत असताना तिथे चौकार लगावला. चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर. डीप मधून प्रोटेक्शन आले. प्रयत्न आटोकाट पाहायला मिळाले. हो यावेळेस प्रचंड वेग भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि इथे शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागणार आहे. मकरंद होते तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक इथे प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 6 या आकड्यावरती धावफलक. 6 ऑन दी बोर्ड. यावेळेस सरळ बॅटने फक्त आणि फक्त डिफेन्स केला. पुश केलाय आणि खुश राहिले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची झालाय सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या 6 चेंडूवरती बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. जिंकण्यासाठी उर्वरित 24 चेंडू आणि आवश्यकता 58 धावांची आहे. 24 मध्ये 58 बनवायचे आहेत. तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. ओव्हर टू डीजे.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये भूषणला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी भूषणच्या खांद्यावरती दिली गेली. पहिल्या षटकामध्ये बॅटर्सनी संयम दाखवला आणि आता मात्र स्ट्रायकिंग गेनवरती बाबू गुडे आपल्याला पाहायला मिळतात. एक विस्फोटक बॅटर गुडे वटारला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला गौरव नागवेकर आपल्याला पाहायला मिळतात. ही जोडी सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी A1 जोडी गुडे वटारची पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये भूषणवरती विश्वास दाखवला. फील्ड ओपन झाले. फील्ड आता मात्र खुल्ले कुठेतरी जर पाहायला गेलं तर 5 क्षेत्ररक्षक आता मात्र बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. यावेळेस आडवा बॅटने फटका केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट झालंय आणि बटरफ्लाय कॅच. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. बाबू गुडे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुडे वटारचा वंडर बॉय अर्थातच साहिल कोरगावकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त बॅटर गुडे वटारचा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झाला. पहिला हादरा बसला आणि त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी साहिल कोरगावकर. चला स्पीडअप घ्यायचा. विनंती आहे दोन्ही टीम्सला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. सहकार्य करायचं. आपल्याला वेळेचं बंधन आहे. सावकाश सावकाश. दरम्यान आता मात्र नवीन बॅटर साहिल कोरगावकरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. गुडे वटारचा वंडर बॉय म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं. एक जबरदस्त बॅटर गुडे वटारचा आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागे चाललाय बॉल. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट झाली आणि या एका सिंगलच्या मदतीने 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 7 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. भूषणला आपण पाहतो एक महत्वाची विकेट मिळवून दिली आणि आता स्ट्रायकिंग गेनवरती गौरव नागवेकर आलाय. टप्प्याचा बॉल आडवा पाटने पुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल केलाय. आला एक शानदार षटकार गौरव नागवेकरच्या बॅटमधून. कम ऑन डीजे. थँक्यू 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 सो मच डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 13 या आकड्यावरती 13 ऑन दी बोर्ड. एक षटकार गौरवच्या बॅटमधून आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका केलाय. डीप म्हणून प्रोटेक्शन पुन्हा एकदा आलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालंय. मात्र इथे 2 धावा या धावफलकावरती ऍड होतील. 15 या आकड्यावरती धावफलक. 15 ऑन दी बोर्ड. रन चेस आपण पाहतोय आणि रन चेस करत असताना खऱ्या अर्थाने सुरुवातीला संयम दाखवला आणि त्यानंतर थोडीशी आक्रमक भूमिका गौरवने घेतली. 20 मध्ये 49 ची आवश्यकता. येणारे 20 बॉल. आवश्यकता 49 ची. क्या बात आहे. काय चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. भूषणचं देखील कौतुक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी केली. अजून एका चेंडूचा के शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये आवश्यकता आता मात्र 49 धावांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका केलाय. प्रोटेक्शन डीप मध्ये धावतोय. मात्र हा बॉल देखील पंच धावा कळवायच्या आहेत. पंच धावा कळवायच्या आहेत.
येस 4 धावा आल्यात आणि अखेरच्या चेंडूवरती चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. 19 ऑन दी बोर्ड. अखेरच्या चेंडूवरती चौकार गौरवच्या बॅटमधून आला. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 45 ची आवश्यकता. 18 मध्ये 45 बनवायचे. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र साहिल कोरगावकरला आपण पाहणार आहोत. चला टीम मीटिंग नको, पंच आपण देखील थोडंसं लक्ष द्यायचंय. टीम मीटिंग नको. मैदानाच्या आतमध्ये 20 मिनिटांचा अवधी दिला गेला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये ऋषिकेशला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी ऋषिकेश अर्थातच बापू याच्या खांद्यावरती दिली जाते. 18 मध्ये आवश्यकता असणार आहे. 45 धावांची 18 मध्ये 45 बनवायचे आहेत. ओ पहिला बॉल वरती साहिल कोरगावकरच्या बॅट पडून आलाय. लांबच लांब षटकार 6 धावांसाठी. कमॉन डीजे. चला बॉलची पूर्तता करायची आहे आयोजन कमिटी. केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 25 ऑन दी बोर्ड. अगदी पहिला बॉल वरती षटकार आलाय आणि आता मात्र मनशा साफ केले साहिल कोरगावकरने. चेंज ऑफ पेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीप म्हणून आले. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल थांबवला गेला. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय का? यस, एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. धावसंख्या 26 या आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. आवश्यकता 16 मध्ये 38 आहे. 16 मध्ये अजूनही 38 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर साहिल कोरगावकरने पहिला बॉलवरती षटकार टोकून कुठेतरी पुन्हा एकदा या मॅच मध्ये फुंकर घातले, या सामन्यामध्ये फुंकर घातले. समीकरण बदललंय. 16 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. बागफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. रनआउटची संधी आहे. विकेट मिळते का? माघारी परतावं लागतंय साहिल कोरगावकर. बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का बसलाय. कमॉन डीजे. मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश धुळा भारतातच बबल्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 26 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. 15 मध्ये आवश्यकता 38 धावांची. अडचण वाढत चालली अगदी रनआउटच्या स्वरूपात. एक महत्वाची विकेट आली. साहिल कोरगावकर सारखा बॅट्समन त्याला माघारी दांडण्यामध्ये यश आलं आणि आता नवीन बॅटर त्याची जागा घेण्यासाठी ऋषिकेश अर्थातच बबल्याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 26 धावा बनवल्या गेल्या. 26 ऑन दी बोर्ड. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. स्ट्रायकिंग एंड वरती जमेची बाब म्हणजे गुढेपठार संघासाठी गौरव नागवेकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय.
खोलवा टप्पाचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा फटका केला जातोय. प्रोटेक्शन आलाय. सिंगल धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धोक्याची घंटा आणि आता रनआउटच्या स्वरूपात बॅक टू बॅकची ही दुसरी विकेट. दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. बबला बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीसे. 27 या आकड्यावरती धावफलक. नवीन बॅटर आनंद बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी सरळ बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण काय कमालीचं पाहायला मिळालंय. वॉट एफर्ट्स. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये झालंय. धावा वाचवल्यात की जिथे पाहायला गेलं तर षटकार किंवा चौकार होता तिथे धावा वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय भूषण कडून आणि इथे धावसंख्या देखील एका धावेने फक्त आणि फक्त पुढे सरसावते. 28 या आकड्यावरती धावफलक जिंकण्यासाठी आता मात्र 13 चेंडू आवश्यकता 36च्या. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 36ची आवश्यकता आहे. लेफ्ट हँड बॅटर आनंदाला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेनवरती. कुठेतरी जर पाहायला गेलं तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, त्यामुळे क्षेत्ररक्षण देखील बदललं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 13 मध्ये आवश्यकता 36 धावांची. 13 मध्ये 36 बनवायचे आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर अडचणीमध्ये आहे दत्तप्रसादी गोडेवाटारचा संघ. हो यावेळेस आल्या आडवा बॅटने फटका केला. फटक्यामध्ये ताकद होती मात्र तिथे आडवे आले क्षेत्ररक्षक. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. आनंद बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीसे. षटक संपलाय. षटकाची सांगता झाली. 3 षटकांचा की इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 28 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 36ची आवश्यकता आहे. टीम मीटिंग नको. युवक 11 मिरजोळे टीम मीटिंग नको. आपल्याला विनंती आहे. अजूनही यानंतर 4 सामने खेळवायचे बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. युवक 11 मिरजोळे आपल्याला वारंवार विनंती केल्या जात आहे. टीम मीटिंग नको. पण का केला जातोय. प्रोटेक्शन डीप पण आलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही धावफलकावरती लगावली जाते. 31 या आकड्यावरती धावफलक. येणारे 10 बॉल 33ची आवश्यकता आहे. 10 मध्ये 33 बनवायचे आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर हळूहळू विजयाच्या दिशेने शिकंजा कसत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच युवक 11 मिरजोळीचा संघ. हो यावेळी सरळ बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. जेल 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 पकडलाय का? यस पकडलाय. रिले कॅच आणि त्यामध्ये विकेट मिळते. चिन्मय गुळे बॅक टू दी पवेलियन.
चालायला शिका. अपयश किती मोठं असलं तरी जिंकायला शिका. नशिबाच्या खेळात कधी हरलात तरी रडू नका. स्वतःच्या कष्टाने नशीब बदलायला शिका. नशिबाला हरवावं लागणार आहे या मॅचमध्ये. नशीब बदलायचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. हो, आला आडवा बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुन्हा एकदा येतोय. जजमेंट झालाय आणि झेल सोडला गेलाय. सोप्पा झेल इथे जमिनीला दान झालाय. एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 32 या आकड्यावरती अर्धा पल्ला पार पडलाय. अजूनही अर्धा पल्ला पार पडायचा आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता 8 चेंडूंमध्ये अर्धा पल्ला पार पडायचा आहे. 8 मध्ये 32 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती गौरव. कुट्टाप्पाचा बॉल आडवा पाटने झेल सोडला. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर गौरव नागवेकरचा थाट. गोलंदाजाची वाट ठोकलाय षटकार. आणखीन एक ब्रँडेड सिक्सर. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 38 या आकड्यावरती येणारे 7 बॉल. आवश्यकता 26 धावांची. 7 मध्ये 26 बनवायचे आहेत. गौरव नागवेकरला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. कुट्टाप्पाचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका केलाय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतात अर्धा डझन. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार गौरवच्या बॅट पण आलाय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 44 धावा फलकावरती येणारे 6 बॉल आणि 20 ची आवश्यकता. रालाला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. लाराला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. 6 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. येणारे 6 बॉल आवश्यकता 20 ची असणार आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. लारा यांना माघारी परतावं लागते. विकेट आले. तब्बल 6वा धक्का बसलाय. 6वा फलंदाज. बॅक टू द पवेलियन. येणारे 5 चेंडू आवश्यकता 20 धावांची. 5 मध्ये 20 धावा बनवायचे आहेत. महत्वाची विकेट आली. लारा माघारी परतत असताना पाहायला जरूर मिळतात. मात्र आता स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंड वरती कोण आलाय? अर्थातच गौरव नागवेकर, मिस्टर सेन्सिबल सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 5 बॉल आवश्यकता 20 धावांची आहे. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव नागवेकर स्वतःच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी उचलली आहे. यावेळेस आडवा बॅटने फटका केला जातो. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागते. विकेट आले रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द पवेलियन. समीकरण बदलले. येणारे 4 बॉल आवश्यकता 19 धावांची आहे. 4 मध्ये 19 बनवायचे आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये गौरव नागवेकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत आशेचा किरण असणार आहे गुढे पठार संघाच्या डगआउट मध्ये. मात्र विचार केला तर दुसऱ्या बाजूला कौतुक गोलंदाजाचं करावं लागणार आहे. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. या अगोदरच्या षटकामध्ये त्यानंतर कमबॅक राहिलं. अर्जुन राठोड अगदी रावडे राठोड प्रमाणे सांगत असताना पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला मी देखील कमी नाहीये. नवीन बॅटर अथर्व चवंडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी सरळ वाटणे ट्रेडिशनल स्टाईल मध्ये फटका. फटक्यामध्ये ताकद होती ना झाकल. आणखीन एक दर्जेदार षटकार गौरवच्या बॅटमधून. तीन बॉल
आवश्यकता 13 धावांची आहे स्ट्रायकिंग एंड वरती. गौरवला आपण पाहतोय कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 13 धावा बनवाव्या लागणार आहेत. 3 चेंडू आणि 13 ची आवश्यकता आहे. 3 मध्ये 13, 3-13 वाजवले जाणार का? यस, इथे व्हाईट बॉल आलाय. समीकरण बदललंय. येणारे 3 बॉल 12 ची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 12 धावा बनवायच्या या मॅच मध्ये. कुठेतरी जर पाहायला गेलं तर गौरव नागवेकरने सांगितलंय मी आहे ना असं सांगितलंय गौरव नागवेकरने. आणि बॅटिंग सातत्याने चांगली केली या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झालाय. इथे देखील जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आल्या आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ आहे. धावसंख्येचा आता विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 53 या आकड्यावरती. येणारे 3 बॉल आवश्यकता 11 ची आहे. 3 मध्ये 11 धावांची आवश्यकता. दबाव आता गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. अर्जुन राठोड दबावात पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने एक्स्ट्रा कवचला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका गौरव नागवेकरच्या बॅटमधून. आणखीन एक धमाकेदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. काय बॅटिंग केली जाते. येणारे 2 चेंडू आवश्यकता 5 धावांची आहे. 2 मध्ये बनवायच्या 5 धावा. आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर गौरव नागवेकर आशेचा किरण, आशा जागृत ठेवले संघाची. अजूनही 2 चेंडू आणि 5 धावा. कुठेतरी जर पाहायला गेलं तर अर्जुन याने सुरुवात चांगली केली होती, मात्र त्यानंतर शेवट गोड कोणी केलाय? अर्थातच गौरव नागवेकरने शेवट गोड केलाय का? क्षेत्ररक्षक होते तिथे. फक्त डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. संधी होती, दुहेरी धाव घेण्याची देखील संधी होती, मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चुकी झाली आहे का? या 2 धावा महागात पडणार का? पाहावं लागणार आहे. 1 बॉल आणि 5 ची आवश्यकता आहे. येणारा 1 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते गौरव नागवेकर कडून, मात्र सामना जिंकावा लागणार आहे कारण नॉकआउटची स्पर्धा आहे. इथून जर हारला तर गाडी क्रमांक 15 बाबांनी घरी जावं लागणार आहे. आणि इथून जर चांगला खेळ केला, एखादा मोठा फटका केला तर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होऊ शकतात. येणारा 1 बॉल आवश्यकता 5 धावांची. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने फटका केलाय. ताकद आहे, एलिव्हेशन आहे. षटका ठोकलाय गौरव नागवेकरने. म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कमालीची बॅटिंग गौरव नागवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. या स्पर्धेचा पहिला अर्धशतकवीर कोण आहे? अर्थातच मिस्टर सेन्सिबल गौरव नागवेकर ठरलाय या स्पर्धेचा पहिला अर्धशतकवीर आणि त्याला दिलं जात आहे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय गौरव नागवेकर.